हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनीने ऑनलाईन फॉर्म भरला नोकरी मिळवण्यासाठी आणि मग अवनीला मुंबई, पुणे, बँगलोर, दिल्ली अशा लांब लांबच्या ठिकाणांवरून नोकरीच्या ऑफर्स आल्या. त्यामुळे राजा खूप घाबरला आणि अवनी जर या ठिकाणी गेली तर ती आपलं घर सोडून जाणार. त्यामुळे राजा चक्क तिच्यासाठी नाशिकमध्ये जॉब शोधतोय. पण नाशिकमध्ये जॉबच्या संधी नाही आहेत. त्यामुळे राजाने चक्क अवनीचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक खोटा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलंय. आणि त्याचा जो मालक आहे नाना, त्या नानाचं ऑफिस एक दिवस तो स्वतः चालवणार आणि अवनीचा खोटा इंटरव्ह्यू घेणार, ज्यामध्ये तो अवनीला नोकरी देण्याचं प्रॉमिस करेल. मग राजा हा आणखीनच आपला पाय खोलात घालतोय एवढं मात्र नक्की. मग कसा असेल हा इंटरव्ह्यू, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा हे सर्टिफिकेट आणि लग्नाच्या फोटोची फ्रेम घेऊन घरी येतो आणि अवनी ही तिच्या नोकरीसाठीचा फॉर्म ऑनलाईन भरत असते. राजा तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो, अवनी मॅडमला हा फोटो आणि हे सर्टिफिकेट नाही दिसायला पाहिजे असा विचार करून राजा हा घरामध्ये येतो. अवनी हा फॉर्म भरण्यात व्यस्त असते, त्यामुळे तिचं काही राजाकडे लक्ष जात नाही आणि राजा टी व्ही टेबलवर एका साध्या बेडशीट खाली हे सर्टिफिकेट ठेवून देतो. म्हणजे आज ना उद्या ते अवनीसमोर येणारच आहे. राजा हे सर्टिफिकेट ठेवतो आणि तेवढ्यात धन्या फोनवरून बोलून परत येतो. धन्याला दिसतं की अवनी तर फॉर्म भरतीये, पण राजाला घरी आलाय आणि धन्या गुपचूप त्याच्याजवळ जातो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. राजा दचकून मागे ओढून मागे पाहतो. त्यामुळे अवनीला सुद्धा कळतं की तो परत आलाय. धन्यासुद्धा ओरडतो आणि विचारतो, ए काय झालं एवढं दचकायला? राजा सांगतो, ए नाही काही नाही असं म्हणून तो अवनीजवळ येतो आणि सांगतो, सकाळी ते पोलीस हवालदार साहेब आले होते ना, ते कोष्टी साहेबांनी आपल्या लग्नाची फ्रेम पाठवली आहे असं म्हणून तो अवनीला लग्नाची फ्रेम दाखवतो. ही फ्रेम पाहून अवनी तोंड वाकडं करते. धन्या मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वाहिनी, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फोटो काढला होता, खूप छान फ्रेम आहे. पण अवनीला ही फोटो फ्रेम काही आवडत नाही. राजाला समजतं की अवनीला हे आवडलेलं नाही आहे. आणि मग राजा धन्याकडून ही फोटो फ्रेम घेतो आणि धन्या त्याला बाजूला नेतो आणि सांगतो, मला एक गोष्ट कळत नाही आहे, ज्या मुलीला 10वीला 98% मार्क पडले होते, ती मुलगी असं कॉपी करून पास झालेल्या मुलाला कसं काय प्रेम करू शकते? हे ऐकून राजाला आश्चर्य वाटतं. अवनी हळूच ऐकत असते. राजा विचारतो, काय मॅडमला 10वीला 98% पडले होते? हे ऐकून अवनीसुद्धा खूप खुश होते. त्याच्याकडे पाहून स्माईल करते. राजा म्हणतो, शेवटी तुम्ही आहातच हुशार. धन्या म्हणतो, अरे मला तर खूप भारी वाटतंय. आपल्या वहिनीला 10वीला 98%. मी तर माझ्या कॉलेजमध्ये सगळ्यांना सांगणार आहे. आणि हो वहिनी, मला आहे ना कॉलेजला जावं लागेल. तो एक गुणवंत विद्यार्थी आलाय ना, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना जावं लागणार आहे असं म्हणून धन्या कॉलेजला निघून जातो. आणि मग राजा हा अवनीला विचारतो, झाला का तुमचा ऑनलाईन फॉर्म भरून? अवनी सांगते, अरे हो, आत्ताच फॉर्म भरून झाला आहे आणि मला तर रेकमेंडेशनसुद्धा यायला लागलेत, दिल्ली, मुंबई, पुणे, बँगलोर. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. राजा विचारतो, तुम्ही एवढे लांबचे जॉब का पाहताय? आपल्या नाशिकमध्ये जॉब पहा ना. तर अवनी म्हणते, अरे नाशिकमध्ये जॉब पाहायला येथे जॉब ऑपॉर्च्युनिटी असायला हवी ना, येथे जॉबच नाही आहे, सगळे लांब लांबचेच जॉब आहेत. तर राजा म्हणतो, नाही नाही असं कसं, तुम्ही आपल्या नाशकातलं टॅलेंट आहात, नाशिकमध्ये शिक्षण पूर्ण केलंय, मग त्या टॅलेंटचा फायदा आपल्या नाशिकला व्हायला पाहिजे ना, दुसऱ्या शहरांना फायदा नकोय. तर अवनी चिडून म्हणते, राजा मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना माझं घर, माझे आईबाबा, माझं कुटुंब सोडून आली आहे. आणि मग हे शहर काय, मी माझ्या स्वप्नांसाठी हे शहरसुद्धा सोडूच शकते. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. अवनी म्हणते, अरे वा, हे पहा मला दिल्लीवरून एक कॉल आलाय असं म्हणून अवनी खूप खुश होते आणि आतमध्ये निघून जाते. राजाला मोठा धक्काच बसतो. राजा म्हणतो, मॅडम ऐका, अहो ते दिल्ली खूप पोल्युटेड आहे आणि सुरक्षितसुद्धा नाही आहे बरं का. राजाला कळतच नाही काय करायचं. राजाला खूप टेन्शन येतं. राजा म्हणतो, देवी आई काय करू आता? यांना जर मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोरला जॉब मिळाला तर त्या हे घर सोडून जातील. नाही नाही नाही, मी त्यांना हे घर सोडून नाही जाऊ देऊ शकत. मला त्यांना नाशकातच जॉब शोधून द्यावा लागेल. त्यांनी नाशकातच राहायला पाहिजे
असं काहीतरी कर की त्यांची सगळी स्वप्न येथेच पूर्ण होतील. त्यांची नोकरी, त्यांची मोठी फर्म, त्यांचं घर, स्वप्नातलं घर सगळं नाशिकमध्येच होऊ दे. आणि तेवढ्यात राजाला एक कल्पना सुचते आणि राजा घराबाहेर जातो. इकडे नमी आणि सुलवात्या मस्त त्यांच्या घरी निवांत बसलेले असतात. तेवढ्यात नमीला राजाचा कॉल येतो. आपल्याला चक्क राजाचा कॉल आलाय हे पाहून नमीला आश्चर्य वाटतं. नमी समोर पाहते तर सुलवात्या बसलेली असते. सुलवात्याला समजलं की मला राजाचा कॉल आलाय तर माझं काही खरं नाही. त्यामुळे नमी ही सुलवात्याकडे पाहते पण सुलवात्याचं लक्ष नसतं. नमी गुपचूप घराबाहेर येते, फोन उचलते आणि राजाला विचारते, ए राजा, इनकमिंग फ्री आहे म्हणून तू टाईमपास करणार का? इथल्या इथे काय फोन करतोय? तर राजा सांगतो, अगं तुझ्या आईला कळलं असतं ना मी तुला बोलवतोय तर माझ्या अख्ख्या खानदानाचा उद्धार केला असता म्हणून तुला फोन केलाय. नमी म्हणते, एकदम खरं बोलतोय तू, बोल काय काम होतं? राजा विचारतो, आजचा पेपर आहे का तुमच्याकडे? तर नमी म्हणते, तुला कशाला पेपर पाहिजे रे, तू वाच ना, मर्डर ॲट 10. राजा चिडून म्हणतो, जास्त आगाऊ बोलू नको, पेपर पाहिजे मला. नमी म्हणते, जा तिकडं, नाही भेटणार. राजा तिला सांगतो, अगं आजच्या पेपरमध्ये यशादाचं नाव आलंय. हे ऐकून नमीला खूप आनंद होतो. नमी विचारते, काय यशादाचं नाव आलंय? माझ्या यशाचं नाव आलंय? असं म्हणून नमी ही घरात धावत सुटते आणि सुलवात्याला विचारते, मम्मी आजचा पेपर कुठे? तर सुलवात्या तिला विचारते, तुला कशाला हवाय आजचा पेपर? नमीला कळतं जर मी यशाचं नाव घेतलं तर माझं काही खरं नाही. नमी सांगते, अगं ते नखं कापायला. सुलवात्या चिडून म्हणते, अगं आजचा ताजा पेपर काय नखं कापायला वापरतीस का? जुना पेपर घे. नमी म्हणते, अगं मला ताजाच पेपर लागतो, तुला काय? असं म्हणून नमी ताजा पेपर घेते आणि घराबाहेर पळते. सुलवात्या आवाज देते पण नमी काही ऐकत नाही. नमी ही राजाजवळ येते आणि विचारते, कुठे रे यशाचं नाव? राजा म्हणतो, दे इकडे पेपर, मी दाखवतो. मग राजा पेपरमध्ये राशी भविष्य शोधतो आणि म्हणतो, हे पहा यशाचं नाव आलंय कर्क राशीमध्ये, नीट वाच, आज तुमच्या यशाला हात मिळेल. नमी विचारते, काय? राजा म्हणतो, नाही, आज तुमच्या हाताला यश मिळेल. नमी चिडून म्हणते, टाइमपास करतो तू माझा, टाइमपास करतो, मूर्ख कुठला. राजा हसतो. नमी म्हणते, सांग तुझं नाव आहे ना, माझ्या मम्मीला सांगते आमचा पेपर चोरला म्हणून. नमी आतमध्ये निघून जाते. राजा खूप खुश होतो आणि म्हणतो, आता यामध्ये पाहिजेत हे पान शोधतो. राजा घरामध्ये येतो आणि त्याला पाहिजेत हे पान सापडतं. राजा म्हणतो, आता नोकऱ्या तर दिसल्या, फक्त कोणत्या नोकऱ्या त्यांच्या करण्याच्या लायकीच्या आहे त्या नोकऱ्या शोधतो, त्यासाठी पेन लागेल. राजा हा पेपर अण्णाच्या बेडवर ठेवतो आणि पेन आणायला आतमध्ये जातो. तेवढ्यात अण्णा आपला चकना आणि दारू घेऊन घरी परत येतात. त्यांना हा पेपर दिसतो आणि जोपर्यंत राजा पेन शोधतोय तोपर्यंत अण्णा आपला चकना बाहेर काढतात. मस्त खारे शेंगदाणे, खारे फुटाणे हे सगळं त्या पेपरवर ठेवतात आणि त्यांचा प्रोग्राम आता सुरू होणार असतो. तेवढ्यात राजाला पेन सापडतो. राजा पाहतो तर त्याला दिसतं की अण्णाने आपल्या ताज्या पेपरवरच त्यांचा चकना ठेवलाय. राजा अण्णाजवळ येऊन म्हणतो, ओ अण्णा, काय करताय तुम्ही? माझा पेपर येतो. अण्णा म्हणतो, तुझा पेपर आहे म्हणजे आता तो माझा पेपर झालाय, त्यावर मी माझा चकना ठेवलाय. राजा चिडून म्हणतो, अण्णा तुम्ही दुसरा पेपर वापरा, हा पेपर मला द्या. आणि या बाप लेकामध्येच भांडण सुरू होतं. अण्णा चिडून म्हणतो, ए बाप आहे मी तुझा. राजा म्हणतो, बाप आहे म्हणजे काय सगळं तुम्हीच घेणार का? पेपर द्या मला. या दोघांचा आरडाओरडा सुरू असतो. तेवढ्यात अवनी धावत पळत येते आणि विचारते, काय सुरू आहे तुमच्या दोघांचं? तर अण्णा सांगतो, हा माझा पेपर घेतोय. राजा सांगतो, ओ अण्णा, पेपर मी आणलाय. अण्णा म्हणतो, अरे पण त्या पेपरबरोबर माझ्या चकण्याची कमिटमेंट झाली ना, आता त्या दोघांना वेगळं करणं शक्य नाहीये. तर अवनी विचारते, राजा तुला काय करायचंय त्या पेपरचं? राजा सांगतो, अहो त्यामध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अवनी विचारते, माझ्यासाठी सरप्राईज? अण्णा विचारतो, सुनबाईसाठी सरप्राईज? राजा म्हणतो, हो आत्ता नाही सांगता येणार, थोड्या वेळाने सांगतो मी, आता तुम्ही तुमचा चकना काढून घ्या. अण्णा विचारतो, कशात काढायचं चकना? अवनी म्हणते, थांबा मी प्लेट घेऊन येते. मग धोंडी अण्णा म्हणतो, माझ्या कानात सांग कसलं सरप्राईज आहे? राजा सांगतो, आत्ता नाही सांगता येणार, तुम्ही थांबा थोडा वेळ. अवनी प्लेट घेऊन येते. धोंडी अण्णा त्यामध्ये आपला चकना टाकतो आणि राजा हा पेपर लगेच आपल्याजवळ घेतो. अण्णा म्हणतो, सुनबाई थँक्यू, मेन्शन नॉट. आणि अण्णा बाहेर निघून जातो. आणि मग राजा हा पेपर पाहत असतो. अवनी विचारते, काय सरप्राईज आहे माझ्यासाठी? राजा म्हणतो, आत्ता नाही, नंतर सांगेल. अवनी म्हणते, अरे सांग ना, असं काय करतोय? राजा म्हणतो, सांगितलं ना तुम्हाला, आत्ता नाही सांगू शकत,
नंतर सांगेल. अवनी पेपर पाहण्याचा प्रयत्न करते, पेपर घेण्याचा प्रयत्न करते, पण राजा तिला काही पेपर देत नाही. अवनी चांगल्या मूडमध्ये असते, कारण तिला आता नोकरी लागणार आहे. रेकमेंडेशनसुद्धा येत आहे. अवनी म्हणते, ठीक आहे, नको देऊ, मला नोकरी लागून मी दुसऱ्या शहरात शिफ्ट होण्याच्या आधी तरी सांग मला. तर राजा चिडून म्हणतो, तुम्हाला हे घर टोचतंय का? टोचत असेल तर सांगा मला. अवनी म्हणते, नाही टोचत नाही आहे, असंच म्हटले. आणि अवनी हसत हसत रूममध्ये निघून जाते. राजा म्हणतो, देवी आई तूच आता मला मदत कर, यांना हे शहर सोडून जावं लागू नये, यामुळे त्यांना या शहरात नोकरी मिळेल असं काहीतरी कर. आणि मग राजा पाहिजेत या पेजवर सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करतो, नोकरी. पण अवनीला कोणती नोकरी लागेल हेच त्याला माहीत नसतं. आणि राजा मग बँक ऑफ इंडियामध्ये 779 पदं आहेत, त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सिलेक्शनमध्ये 1700 पदं आहेत, 6700. या सगळ्या ॲडव्हर्टाईजला तो असा गोल करून ठेवतो. पण अवनीला आर्किटेक्टचा जॉब पाहिजे हे त्याच्या लक्षात येत नाही, तो त्याबद्दल विचारच करत नाही. आणि इकडे पायल चहावाल्याशी बोललेली असते, त्यामुळे पाण्याला थोडा संशय आलेला असतो. पायल खूप घाबरते आणि एवढ्या वेळ फाड फाड इंग्लिश बोलणारी पायल काही बाही बोलू लागते. मिस्टर पाण्या, धनपाल धनपाल, लाईक सबस्क्राईब अँड शेअर अँड, तिला काय बोलावं ते कळतच नाही. आणि मग चहावाल्याने मात्र पायलला ओळखलेलं असतं, म्हणजे ज्या पाण्याने पायलला ओळखलेलं नाही त्या चहावाल्याने ओळखलेलं असतं. चहावाला म्हणतो, वा मॅडम, काय भारी इंग्लिश बोलता हो तुम्ही. मग पाण्या विचारतो, तू सुद्धा मॅडमला ओळखतो का? तर हा चहावाला म्हणतो, काय दादा तुम्ही नाही ओळखलं का? आत्ता बाहेरून त्या गेटअप करून येत होत्या तेव्हा मी त्यांना पाहिलंय. पायलला मोठा धक्काच बसतो. पायल या चहावाल्याला इशारा करते, गप्प बस गप्प बस. पण चहावाला काही गप्प बसत नाही. पाण्या विचारतो, गेटअप म्हणजे? तर चहावाला सांगतो, अहो त्या आपल्या रोजच्याच मॅडम आहे, रोज तुम्हाला भेटायला येत नाही का? पायलला जबर धक्काच बसतो की माझं सत्य उघड झालंय आणि पाण्याला समजतं की ही पायल आहे. संभ्या म्हणतो, गपरे, ती तर बँकेची मॅडम आहे. चहावाला सांगतो, अहो नाही हो, ही तुमची रोजची मॅडम आहे, रोज येत नाही का फुकटचा चहा प्यायला. पायल घाबरून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पाण्या म्हणतो, संभ्या कळलं का या मॅडम कोण आहे? पायल खूप घाबरते. संभ्याला अजून काही कळलेलं नसतं. पाण्या म्हणतो, काढा काढा मॅडम, मास्क काढा तुमचा. पायल विचारते, काढावंच लागन का? पाण्या म्हणतो, हो आता काढावंच लागन. आणि मग पायल कसा बसा चेहऱ्यावरचा मास्क काढते. तिला पाहून पाण्या खूप चिडतो, तर संभ्या डोक्याला हातच लावतो. पायल मॅडम, पाण्या चिडून म्हणतो, याचा अर्थ तू मला 2% लोन देणार आहे, तू माझं गॅरेजचं स्वप्न पूर्ण करणार आहे. अरे डोक्यात फरक पडेल का तुझ्या? काय करतेस, कसं वागतेस, तुला तरी कळतं का? पायल खूप घाबरते. पायलला चक्क पाण्या मारण्याचा प्रयत्न करणार असतो, तर संभ्या त्याला पकडतो. पायल म्हणते, मला मारलं ना तर मी तुमच्या विरुद्ध पोलीस केसच करेल. पाण्या चिडून म्हणतो, तू पोलीस केस करशील? तुझ्या विरुद्ध तर मीच पोलीस केस करतो, फसवणुकीची. पायल खुश होऊन म्हणते, पण मला एवढं तर कळलं की माझा पानू फक्त माझाच जानू आहे, तुझी कोणती दुसरी गर्लफ्रेंड नाही आहे. आणि त्याला फ्लाईंग किस देऊन पायल तेथून पळून जाते. संभ्या पाण्याला सोडतो. पाण्या चिडून म्हणतो, पाहिलं का संभ्या, 1 नंबरची आउट ऑफ हेड, डोक्याला हेड्याक पोरगी आहे, मूर्ख कुठली. येथे येऊन माझा पुरा मूडच घालून टाकला. मला असं वाटलं का आता आपलं स्वप्न पूर्ण होईल, लोन भेटल. पण किती मोठी चेष्टा केली तिने आपली. हा चहावाला हसत असतो. पाण्या त्याला सुद्धा हाकलून देतो. पायलने हे जे काही केलंय ते पाण्याला बिलकुल आवडले नसतं, त्याला खूप राग आलेला असतो. थोड्या वेळाने रात्र होते आणि अवनी ही देवी आईसमोर हात जोडून म्हणते, देवी आई प्लीज मला नोकरी मिळू दे, सगळं माझ्या मनासारखं होऊ दे, माझी स्वप्न पूर्ण होऊ दे. राजा हे ऐकतो आणि म्हणतो, तथास्तु, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिकच्या बाहेर जायची गरज नाही आहे, तुम्हाला नाशिकमध्येच नोकरी मिळणार आहे. अवनी विचारते, काय नाशिकमध्ये नोकरी? शक्यच नाही आहे. राजा म्हणतो, अहो अशक्य शक्य करणाऱ्यालाच राजा म्हणतात. हे पहा, असं म्हणून राजा अवनीला या पेपरमधल्या नोकऱ्या दाखवतो. हे पहा, हा अकाउंटंटचा जॉब आहे, आणि हा टायपिस्टचा जॉब आहे, आणि हा रिसेप्शनिस्टचा जॉब आहे नाशिकमध्येच. अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी विचारते, राजा मी रिसेप्शनिस्टचा जॉब करू? राजा विचारतो, काय झालं? अवनी म्हणते, अरे माझं शिक्षण काय झालं आहे, आर्किटेक्ट ना, मग मी आर्किटेक्टचा जॉब करेल ना. राजा म्हणतो, नाही सुरुवातीला तुम्ही करू शकता ना, आणि कोणतंच काम छोटं नसतं.
अवनी म्हणते मला ते माहिती आहे आणि मी मानते सुद्धा की कोणतंही काम छोटं नसतं, पण प्रत्येकजण आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी करतो किंवा कामधंदा करतो ना. आता जर मी आर्किटेक्टचं शिक्षण घेतलंय तर मी तीच नोकरी करणार. मी रिसेप्शनिस्टचा जॉब का करेल? हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. अवनी म्हणते, राजा, मला आर्किटेक्टचीच नोकरी पाहिजे. मी दुसरी नोकरी नाही करणार आहे. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तीच नोकरी हवी आहे. राजाचा पूर्ण मूडच जातो. तेवढ्यात यशोदा घरी येतो आणि अवनी यशोदाला विचारते, यशोदा, तुम्ही माझ्या जॉबचं काही पाहिलं का? तुम्ही म्हणाला होता ना की मी 1-2 ठिकाणी बोलून ठेवतो. यशोदाला काय बोलावं ते कळतच नाही. अवनी म्हणते, सॉरी यशोदा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारतीये, पण काय झालंय ना, घरी बसून बसून माझा कॉन्फिडन्स कमी होतोय. माझ्या स्वप्नांचा मलाच विसर पडेल की काय असं वाटतंय. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा फोर्स करते. प्लीज माझ्यासाठी एखादी नोकरी पहा ना. एखाद्या बांधकामाच्या साईटवर इंटर्नशिप असेल तरी चालेल, पण मला नोकरी हवी आहे. माझ्या फील्डमध्ये नोकरी हवी आहे. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटतं. यशोदा हा राजाकडे रागारागाने पाहतो. राजा म्हणतो, शोधतो ना मी, म्हणजे यशोदा शोधेल तुमच्यासाठी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. यशोदा म्हणतो, ठीक आहे, मी पाहतो. अवनी म्हणते, प्लीज यशोदा, आणि अवनी आतमध्ये निघून जाते. मग यशोदा राजाला बाजूला घेतो आणि राजाला म्हणतो, राजा, तू काय केलंस यांच्याबरोबर कळतंय का तुला? तू म्हणतो ना की तू यांच्या स्वप्नांसाठी त्यांच्याशी लग्न केलं आहे आणि आता त्यांची स्वप्नच त्यांच्यापासून दुरावली जात आहे आणि या सगळ्यासाठी तू जबाबदार आहे, एवढं लक्षात ठेव. मी तुला म्हटलं होतं ना की तू या घरासाठी आशीर्वाद आणला आहे, पण खोटं बोलून आणलेला आशीर्वाद जास्त काळ टिकत नाही, हे लक्षात ठेव. आणि जरी हा आशीर्वाद आमच्यासाठी असला ना, तरी तुझ्यासाठी हा शाप आहे आणि तुला या शापाबरोबरच जगायचं आहे, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून यशोदा तेथून निघून जातो. राजाला खूप वाईट वाटतं. तो देवी आईकडे पाहतो. काय करावं त्याला कळत नाही. आणि इकडे दत्ता सुलो आत्याच्या कपाटामध्ये प्रॉपर्टीचे घराचे पेपर शोधत असतो. सुलो आत्या ते पाहते आणि म्हणते, मला आहे ना कोणताच भाऊ धार्जिनी नाही आहे, ना तर धोंड्या ना हा दत्ता. तर दत्ता म्हणतो, अगं काय करतीयेस, त्या धोंड्याबरोबर माझी तुलना करतीयेस? सुलो आत्या म्हणते, अरे एक वेळ तो बरा आहे, समोरासमोर दुश्मनी करतो, तुझ्यासारखं माझ्या कपाटाची झडती तर नाही घेत. दत्ता म्हणतो, अरे कपाटाची झडती कशासाठी घेतोय ते तरी विचार. सुलो आत्या विचारते, कशासाठी? दत्ता तिला सांगतो, अगं त्या ज्युनियर देशमानेचा कॉल आला होता. मला म्हणाला, तुमच्या घराचे पेपर द्या, मोठ्या वकिलाला दाखवतो, तुमचं केस जिंकून देतं आणि तुमचं घर तुम्हाला मिळवून देतो. हे ऐकून सुलो आत्या खूप खुश होते आणि म्हणते, अरे असं झालं ना तर माझ्या नमीच्या लग्नाची सोय होईल. दत्ता म्हणतो, आणि आपल्या म्हातारपणाची सुद्धा. हे दोघे खूप खुश होतात. सुलो आत्या म्हणते, चल मी सुद्धा शोधते. हे दोघे कागदपत्र शोधू लागतात. तेवढ्यात नमी येते आणि विचारते, काय करताय तुम्ही दोघे? तर सुलो आत्या तिला सांगते, अगं ते तुझ्या लग्नाची पत्रिका शोधतोय, ते गुरुजींना दाखवायची ना, तुझं लग्न जमवायचं. नमी खूप चिडते आणि म्हणते, मम्मे तुला एकदा सांगून ठेवते, मी यशाशिवाय दुसरा कोणाशी लग्न करणार नाही. सुलो आत्या चिडून म्हणते, आणि मी तुला सांगते, या जन्मात मी तुझं त्या यशाशी लग्न होऊ देणार नाही. दत्ता म्हणतो, आजकालच्या पोरींना काय झालंय काय कळतच नाही. त्या देशमानेच्या पोरींनी त्या फडतूस ड्रायव्हरशी लग्न केलं आणि या आपल्या नमीला त्या गवंडीशी लग्न करायचंय. काय होणार आहे काय माहीत. तुला त्याच्याशी लग्न करू देणार नाही. तर नमी चिडून म्हणते, मी त्याच्याशीच लग्न करणार, हे पाहत राहा. सुलो आत्या चिडून म्हणते, तुझं थोबाडच फोडते. नमी रागारागाने तेथून निघून जाते. दत्ता म्हणतो, बरं आहे, लग्नाचा विषय काढली की निघून जाते, आता आपण आपली कागदपत्र शोधूया. आणि हे दोघे भाऊ बहीण कागदपत्र शोधू लागतात. आणि इकडे अवनी खूप टेन्शनमध्ये असते. आपल्याला नोकरी मिळेल की नाही, काय होईल याचा विचार ती करत असते. राजा तेथे येतो आणि राजाला आठवतं की यशोदा काय म्हणाला होता की राजा, लवकरात लवकर अवनी मॅडमला सगळं सत्य सांग, नाहीतर त्यांचा प्रत्येक पुरुषावरील विश्वास उडून जाईल. तो त्यांच्याशी खूप चुकीचा वागलाय. पण राजाची हिंमत होत नाही आणि राजा रूममधून निघून जातो. आणि अवनीला आठवतं की आपल्या बाबांनीच आपली सगळी सर्टिफिकेट झाली होती, त्यामुळे आता आपल्याला नोकरी मिळणं अवघड आहे, हे अवनीला समजतं. अवनी खूप टेन्शनमध्ये येते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की धन्या हा राजाला सांगेल की आज पाण्याच्या गॅरेजमध्ये
पायलने कसा धिंगाणा घातला आणि खोटी बँकेची ऑफिसर म्हणून त्याचा इंटरव्ह्यू घेतला. आणि मग पाण्या हा राजाला सांगेल, अरे खोटा इंटरव्ह्यू होता पण माझा कॉन्फिडन्स खूप वाढला होता. हे ऐकून राजाला एक आयडिया सुचेल, अवनीचा कॉन्फिडन्स कमी होतोय आणि जर अवनीचा सुद्धा असा खोटा इंटरव्ह्यू घेतला तर तिचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढेल. आणि राजा चक्क आपल्या मालकाला नानाला जाऊन भेटेल आणि नानाला म्हणेल, नाना, एक दिवसासाठी मला तुमचं हे ऑफिस भाड्याने पाहिजे. मी माझ्या बायकोचा खोटा खोटा इंटरव्ह्यू घेणारे तिचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. हे ऐकून नानाला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसेल. मग राजाने ऑफिस तर घेतलंय, पण अवनीचा इंटरव्ह्यू कोण घेणार, प्रश्न काय असतील. हा सीन खूप मजेशीर आणि भारी असेल यात शंका नाही. फक्त राजा अडकायला नको एवढंच. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.